कितीतरी विदेशी लोक प्रयत्नपूर्वक संस्कृत शिकतात तेव्हा खूप कौतुक वाटतं, खूप आश्चर्यही वाटतं. कारण आपण भारतीय लोक खूप भाग्यवान आहोत, कारण कितीतरी शब्द हे संस्कृतमधले तसेच्या तसे आपल्या भारतीय भाषांमध्ये आले आहेत, मराठी, हिंदी वगैरे. उदाहरणार्थ बघा ना, गृह, वृक्ष, पुष्प, पुस्तकं, तृण. सो असे कितीतरी शब्द मराठी हिंदीमध्ये तसेच्या तसे त्याच अर्थाचे आहेत. मी तर म्हणते की आपण हिंदी लोकांपेक्षाही मराठी लोक जास्त भाग्यवान आहोत, कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हिंदीमध्ये 3-3 लिंग नाही आहेत संस्कृतप्रमाणे. आपण मराठी लोक खूप भाग्यवान, कारण संस्कृतसारखीच आपल्या भाषेमध्ये ही 3 लिंग आहेत. आणि हेच आत्ता मी सांगितलेले त्यातले बरेचसे शब्द, उदाहरणार्थ पुष्प, गृह, तृण, पुस्तकं, हे सगळे शब्द संस्कृतसारखेच मराठीमध्ये नपुसकलिंगी आहेत. पण हिंदीमध्ये नपुसकलिंग हा प्रकार नाही आहे. त्यातले बरेचसे शब्द त्यांनी पुल्लिंगामध्ये घेतले आहेत. पण असंही धरून चालता येत नाही, कारण आत्ताच मी म्हणले काय, पुस्तकं हा जो शब्द आहे तो मात्र हिंदीमध्ये मेरी किताब, ये पुस्तक अच्छी है असं म्हणतात ना, ये किताब अच्छी है, पुस्तक अच्छी है. त्यामुळे हिंदीपेक्षाही आपण मराठी लोक खूप भाग्यवान आहोत. आपल्याला अतिशय झटपट संस्कृत शिकता येतं मराठी भाषेच्या आधाराने.